सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मुंबईत आंदोलन करण्यात आलं। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची यावेळी मागणी करण्यात आली। दिल्लीत उपोषण, मुंबईत आंदोलन असा पॅटर्न सध्या जोरदार राज्यभर सर्वत्रच पाहायला मिळतो। एक पोस्टर काहीतरी होतं। निश्चितपणे उद्या होणाऱ्या जंतर मंतर ते संसद होणारा जो मार्च आहे, या मार्चच्या पार्श्वभूमीवर आज 19 तारखेला आझाद मैदानावरचं हे शिवाजी पार्कवरचं आंदोलन हे महत्त्वपूर्ण आहे। आज सन्मान्य पक्षप्रमुखांनी जो राज्यभरातल्या जनतेला, खास करून युवकांना जो संदेश दिलेला आहे की एकट्या जंतर मंतरवर किंवा फक्त शिवाजी पार्कवर नाही, तर प्रत्येक गावागावामधून, शहरांमधून, अगदी गल्ली बोळातून हा आवाज निघाला पाहिजे की हे सरकार हे चोर आहे आणि या चोरांच्या विरोधातला आवाज बुलंद झाला पाहिजे। याच अनुषंगाने आजचं हा जो प्रदर्शन होतं, जे आंदोलन होतं, ते महत्त्वपूर्ण होतं। आम्हाला परवानगी विचारणाऱ्या लोकांनी कृपया पुढारी चॅनलने हे कोट करावं, पुढारी चॅनलने हे जबाबदारीने कोट करावं की डिलिमिटेशन बिलाच्या नंतर गिरीश महाजन आणि भाजपच्या तथाकथित लोकांनी वरळी जांभोरी मैदान इथं जी गर्दी जमवली होती, त्या गर्दीला पोलिसांनी परवानगी दिली होती का? कारण माहिती अधिकारखाली आम्ही ती परवानगी विचारली, त्यावेळेला कळलं की पोलिसांनी अशी कुठल्याही प्रकारची परवानगी वरळी जांभोरी मैदानच्या समोर जमलेल्या भाजपच्या लोकांना दिली नव्हती। ते पोलीस आम्हाला कुठल्या तोंडाने परमिशनची भाषा करतात आणि देवेंद्रजींच्या भाषेत देवेंद्रजींनी जो शब्द संसदीय करून टाकलाय, ते देवेंद्रजींच्या भाड्याचे टट्टे ते तरी आम्हाला कुठल्या भाषेत विचारतात? आपल्यासोबत बोलण्यासाठी अनिश गवांदे आहेत। सर, काय सांगाल? तुम्ही स्वतःहून पाहिले, अभिजित दिपके तुमच्या घरी होता तेव्हाच पोलिसांनी सोनम वांगचुक यांना उचलून थेट हॉस्पिटलमध्ये टाकलं। आज शिवसेनेने आयोजित केलं होतं हे आंदोलन, कसं पाहता? तुम्ही देखील भाषण केलं। बेगा शिवसेनेच्या मंचावरनं मी म्हणालेलो आहे की हे अफजल खानाचं सरकार आहे, हे पाठीत खंजीर खुपसतं। सकाळी 6:30 वाजता दिपकेंना नजरकैद करतात, तिकडे सोनम वांगचुकांना इल्लिगली अनकॉन्स्टिट्युशनली डिटेन करतात आणि मग हॉस्पिटलला नेऊन जातात बिना वॉरंट, बिना काही कागदपत्र। तर असं काय एवढं मोठं होतं की गोधड्या घेऊन त्या सोनम वांगचुकांना तुम्ही जंतर मंतरवरनं हटवलं? सरकार घाबरलेली आहे। आज तारखेचा संसद चलो मोर्चा आहे, आम्ही सगळे जाणार आहोत। आज रात्री मी दिल्लीला राहणार आहे जंतर मंतरमध्ये आणि हजारोंच्या संख्येमध्ये उद्या लोक रस्त्यावरती उतरतील आणि जी सरकार ऐकायला विसरली आहे त्या सरकारचे बंद कान उघडतील। बघा, इकडे आज्या पण होत्या, इकडे शाळेत जाणारी मुलं पण होती। ही जी कॉर्नर सभा झाली आहे ना शिवाजी पार्कमध्ये, 3 दिशांमध्ये एवढी लांब फिरत राहिलेली आहे की नजरेपर्यंत लोक दिसत आहेत। उद्याचं कसं पाहता? उद्या संसद चलो असं तुम्ही घोषणा दिलेली आहे। हजारो लोक देशभरातून उद्या दिल्लीत पोचत आहेत, बस घेऊन, ट्रेन घेऊन पोचत आहेत। मुंबईत 5 लोकांवरती FIR, मुंबईमध्ये 5 लोकांवरती FIR दर्ज झालेले आहेत। ते FIR मागे नाही घेतले तर संसद चलोमध्ये जी गर्दी आहे ती उद्या मुंबईत येईल। आता पोलीस जी अटक करत आहे, डिटेन करत आहे लोकांना बसमध्ये, ट्रेनमध्ये, दिल्लीच्या बॉर्डरवरती, सांगत आहे दिल्लीपर्यंत पोचू नाही शकत। हे तुम्हाला दाखवतं की किती लोक दिल्लीत पोचत आहेत आणि किती लोक उद्या पोचतील। आपण जर पाहिलं तर हे होते अनिश गवांदे। जवळपास अनेक लोक आता उद्या दिल्लीत पोहोचत आहेत आणि स्वतः सोनम वांगचुक यांना पाठिंबा देत आहेत। कॅमेरापर्सन निखिलसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई। ठाकरेंच्या सेनेचं आज इथे शिवाजी पार्क येथे आंदोलन झालं। अनेक लोक इथे उपस्थित होती, अनेक अभिनेत्री देखील इथे उपस्थित होत्या। आपल्यासोबत काही अभिनेत्री आहेत। मॅडम, काय सांगाल? तुम्ही आज इथे स्वतः कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा द्यायला, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी आज भाषण देखील केले। ठाकरेंच्या सेनेचं आज आंदोलन होतं, तुम्ही देखील, अनेक अभिनेत्री आता समोर येत आहेत। माझं असं म्हणणं आहे, कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचा हा मुद्दा नाही आहे। एज्युकेशन हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याविषयी भाष्य कोणी करत असेल, लढत असेल तर त्याला सपोर्ट देणं गरजेचं आहे। तर त्या सपोर्ट द्यायला मी आलेला आहे। तो जितकं शक्य असेल तितका सपोर्ट सगळ्यांनी द्यायला हवं असं मला वाटतं। धन्यवाद। आपण पाहिलं, अनेक आता अभिनेत्री देखील समोर येऊन या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। सोनम वांगचुक यांना पाठिंबा देत आहेत। ज्यांना शक्य होत नाही जे दिल्लीला जाणं, ते स्वतः शिवाजी पार्क इथे येऊन सोनम वांगचुक यांना पाठिंबा देत आहेत। कॅमेरापर्सन निखिलसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई।